नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत भायखळा येथील वीर माता जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीच्या बागेस. इथे पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बॉन्साय आणि ओरिगामी यांचे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चला तर मग बघूयात काय काय आहे इथे. प्रदर्शन पाहायला आत गेल्यानंतर सुरुवातीला उजव्या साईडला आपल्याला दिसते की तिथे जॅपनीज बाहुल्या आणि खाद्यपदार्थांचे प्लास्टिकचे खेळणे ठेवलेले आहे. तेथून समोरच गेल्यावर आपल्या डोळ्यासमोर सुंदर जपानी गार्डनचे एक प्रतीक तयार करून ठेवलेले आपल्याला दिसते. तेथून पुढे गेलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्साय दिसायला सुरुवात होते. काही रंगीत आहेत तर काही हिरव्या शेड्समधली आहे, काही औषधी आहेत तर काही फक्त डेकोरेटिव्ह आहेत. यामध्ये फायकस वेरेनस, स्पूकी बोन्साय, ब्राझिलियन रेन ट्री, कोकोलोबा असे वेगवेगळ्या प्रकारचे बोन्साय आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाचे सौंदर्य वेगळे आहे, प्रत्येकाचा उपयोग वेगळा आहे. काही भारतीय आहेत, काही जॅपनीज आहेत, काही अजून कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून आणलेली आहेत. एवढेच नाही तर तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतात ते म्हणजे झाडं आणि मातीचे पॉट्स किंवा मडकी हे मिळून तयार केलेली शिल्प नाही म्हणता येणार त्याला, पण सुंदर कलाकृती. या बॉन्साय आणि खडकांपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या कलाकृती देखील वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या आहेत. काही कलाकृती लहान तर काही कलाकृती मोठ्या आहेत. काही कलाकृतींमध्ये खडकांचा वापर केला आहे, काहींमध्ये संगमरवरी दगडांचा वापर केला आहे. असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची बोन्साय बघून जिथे संपतात तिथे सुरू होतो ओरिगामीचा प्रवास. वेगवेगळ्या ओरिगामीच्या कलाकृती पाहून आपले डोळे भारावून जातात. वेगवेगळे रंग, वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या ज्या आपण कधी बघितलेल्याही नसतात अशा आपल्याला पाहायला मिळतात. या कलाकृतींमध्ये ओरिगामीची ज्वेलरी, ओरिगामीपासून तयार केलेले कार्टून्स, ओरिगामीपासून तयार केलेले मोझियाक आर्ट्सचे काही प्रकार आणि बरंच काही समाविष्ट आहे. नमस्कार, माझं नाव तन्मय कदम आहे. हे इथे आमचं एक्झिबिशन जे आहे ते ऑरिगामी ही जी कला आहे, जॅपनीज कला. ऑरी म्हणजे टू फोल्ड जॅपनीजमध्ये आणि गामी म्हणजे पेपर. बेसिकली फक्त आपण पेपरला दुमडून पेपरच्या घड्या घालून वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्या बनवू शकतो ते इकडे आम्ही प्रदर्शित केलेलं आहे. त्याचे बरेचसे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. तुम्ही फुलं बघाल, इथे प्राणी बघाल, तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉमेट्रिक, ज्यांना आर्किटेक्चरची आवड आहे ते इकडे टेसेलेशन्स आणि जॉमेट्रिक पॅटर्न्स वगैरे ते सगळं बघू शकतात. आमच्याकडे बारीकचे बारीक किडे आहेत, 1-1, 2-2 इंचावरचे. ते मोठे मोठे ड्रॅगन आहेत, 2-2, 1-1 फूटचे. मग त्याच्यानंतर आमचे काही जुने मेंबर्स होते जे त्यांच्यासाठी आम्ही स्वतःचा ट्रिब्यूट वगैरे दिलेला आहे. आणि आमचे लहान लहान जे नवीन लहान मुलं जे आहेत ते त्यांनी कोल केलेल्या त्या गोष्टी पण आहेत इकडे. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.